नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आहोत लेखक ह.मो. मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर। ह.मो. मराठे यांच्या बालकांड या आत्मकहाणीचा हा दुसरा भाग। बालकांड अत्यंत लोकप्रिय झाले, त्यामुळे त्याचा पुढील भाग यावा असा वाचकांचा सततचा आग्रह लेखकाला होऊ लागला। आयुष्यातील खूप मोठा काळ शिक्षणापासून वंचित राहिलेला हनू भविष्यात इतका प्रसिद्ध लेखक आणि संपादक कसा झाला, असा आश्चर्यमिश्रित प्रश्न वाचकांकडून होऊ लागला। म्हणूनच त्याच्या व्यक्तिमत्वाचा कसा कसा विकास होत गेला व आपल्यातील लेखक त्याला कसा गवसत गेला, हे उलगडत नेणारी ही कहाणी लेखक ह.मो. मराठे यांनी वाचकांसमोर आणली। भाग 1, बाबल आणि मी। महादेव भट अभ्यंकरांच्या मांगरात आता आम्ही दोघेच राहू लागलो। मांगर तसा लहानसाच, बाहेर पडवी, ती संपूर्ण उघडी, चारी बाजूंनी उघडी, भिंती नाहीत। महादेव भटाच्या घरालाही पडवी होती, पण तिला भिंती होत्या। बाळू महेश्वरच्या घरालाही पडवी होती, तिलाही भिंती होत्या। आमच्या मांगरांची पडवी चारी बाजूंनी उघडी। पडवीच्या आत मोठी खोली, माझ घराची, त्याच्या आत एक अरुंद लांबट खोली, तिच्या एका कोपऱ्यात आमची चूल। थोडं थोडं दिसू लागलं की बाबल उठे, मला हाक मारी, पण मी लगेच उठत नसे, तो उठे। चुलीच्या खोलीतली कळशी घेऊन बाहेर जाई। ती कळशी विहिरीच्या काठावर नाहीतर दोन्ही जवळच्या पाथरीवर ठेवून नदीवर जाई। सकाळी उठून सगळ्यांनाच नदीवर नाहीतर मळ्यात जावं लागे। महादेव भटाच्या परड्यात गडग्याजवळ झापांचा संडास होता, एकच, पण तो वापरायची फक्त महादेव भटाची बायको, बयोची आई। आम्ही तिला वहिनी म्हणू। पुरुषांनी उठायचं आणि नदीवर जायचं। आम्हीच नव्हे, आजूबाजूचे बरेचसे पुरुष सकाळी परसाकडला नदीवरच जात। ज्यांच्या परड्यात झापांचाही संडास नसे त्या बायका मळ्यात जाऊन बसत। मळ्यात जायचं तर पाणी भरून तांब्या न्याव्या लागे। नदीवर झाडंझुडपं असत। नदीचं पाणी असे, खारं पाणी पण असे। बाबल नदीवरून आला की विहिरीवर हातपाय धुवी, राखुंडीने दात घासी, तोंड धुवी। विहिरीभोवतीच्या परड्यात काही फुलझडं होती, गोलगोल लाल काटेरी फुलं, फुलणारी जास्वंद, साधी लाल फुलं, येणारी जास्वंद, तगर, कोरांटी, या झाडांवर फुलं फुललेली असत, ती सगळी काढत। तात्या नातू काढी, महेश्वर अभ्यंकरही काढी, बाबल नातू काढी, आमचा बाबलही काढी। सगळे थोडी थोडी फुलं काढून घेत, इतरांना ठेवीत। सगळ्यांनाच देवपूजेसाठी फुलं हवी असत। खळ्यात तुळशीची झाडं होती, त्यांची पानं काढीत। खळ्यात पारिजातकाचं झाड होतं, मंदाराचं होतं। पावसाळ्यात पारिजातकाला खूप फुलं लागत। सगळं झाड पांढऱ्या लाल देठांच्या लहान लहान फुलांनी भरून जाई। वारा आला, फांद्या हलल्या की खळ्यात फुलांचा सडा पडे। मंदाराचं झाड उंच वाढलेलं, त्यालाही लालसर रंगाची लांबट आकाराची फुलं लागत, पण ती जमिनीवरून हातानं काढता येत नसत, वर चढून काढावी लागत। तात्या, बाबल, महेश्वर झाडावर चढून मंदाराची फुलं काढत नसत। कधीकधी मी शाळेत जाण्याआधी मंदाराच्या झाडावर चढून फुलं काढून आमच्या बाबलला देत असे। एका हातात फूल, तुळशीची पानं, दुसऱ्या हातात ताज्या पानानं भरलेली कळशी घेऊन स्तोत्र म्हणत बाबल ओल्या पंचाने मांगरात घेई। मी निजलेल्याच बघून मला पुन्हा हाक मारी, म्हणे, अरे उठ रे हरिऊ, सकाळ झाली, दिसायला लागलं, शाळेत जायचं ना, उठ, निजून नको राहूस। मी म्हणे आणि कूस बदली, पाय पोटाशी घे। माझं अर्ध अंग खळग्यात गेल्याचं लक्षात येई, पण मी तसाच निजून राही। अर्धा खळग्यात, अर्धा खळग्याच्या बाहेर। मांगराच्या जमिनीवर खळगे खळगे पडलेले होते। तिथं कोणी नेहमी राहत नसे, म्हणून जमीन सपाट केलेली नसावी। झुळम्याच्या घरी काका जमीन करीत। आडी घरातली जमीन थोडी खणून घ्यायची, तित थोडी माती घालायची, नीट कालवून मळायची, खोऱ्यानं सपाट करायची। लाकडाच्या चोपण्यानं रोज सकाळी संध्याकाळी चोपायची। वाळता वाळता ती सपाट होत जाई। मग शेणानं सारवून घ्यायची।
घरातली करायची तशीच खळायची. गुराढोरांच्या वावरणाने खळ्याच्या जमिनीला खळगी खूप पडत. ती सपाट करून घ्यावी लागे. महादेव भटाच्या मांगरात गुरढोरण होती, पण कायमच असं कोणी राहतही नव्हतं, म्हणून जमीन केलेली नव्हती. सगळीकडे खळगे खळगे पडले होते. निजलं की अर्ध अंग खळग्यात, अर्ध बाहेर असं होई. अंगाला ओढ बसे, पण आम्ही तसेच निजत असू. अंथराला अर्धा गोंटा, पांघराला काही लागतच नसे. पहाटेच थोडी थंडी वाजल्यागत होई, पण पाय पोटाशी घेतले की तेवढी ऊब पुरे होई. बाबांनी दुसरी हाक मारल्यानंतरही मी पाय पोटाशी घेऊन निजूनच राही. मला हाक मारून बाबल चुलीच्या खोलीत जाई. त्यानं 3 ताम्हणात फुलं ठेवलेली मला समजे. त्याचं स्तोत्र कुठपर्यंत म्हणून झालं ते समजे. चुलीच्या खोलीत एका भिंतीला एक कोनाडा होता. त्यात आता बाबांनी आपले देव मांडले होते. एक लाल लांबट आकाराचा दगड, तो नरमरीतला गणपती, एक दत्ताचा फोटो, एक गुरुचरित्राची पोथी. ती आता त्यानं स्वतःसाठी नवी आणली होती. काकांनी जाताना आपले देव आपल्याबरोबर नेले होते. त्यांची गुरुचरित्राची पोथी, त्यांची अध्यात्म रामायणाची पोथी, वाडेश्वराचा फोटो, रामेश्वराचा फोटो, काशी विश्वेश्वराचा फोटो, असं सगळं ते बोचकं बांधून घेऊन गेले होते. देवाचा कोन्हाडा आता रिकामासा दिसत होता. बाबांनी तिथे आपले देव मांडून ठेवले. काका रागारागाने निघून गेले ते सगळं मला निजल्या निजल्या आठवे. त्यांच्याबरोबर जाऊ लागलेल्या मला बाबांना मागं खेचलं होतं. म्हणाला होता, मी तुला VFAपर्यंत शिकवीन. तू VFA पास झालास तर तुला प्राथमिक शाळा मास्तराची नोकरी मिळेल. ती धर आणि जा कुठं तो तुझ्या पोटामागं. अर्धवट जाग्या अर्धवट झोपेत असलेल्या मला हे आठवत असे, पण मी पटकन उठत नसे. पाय पोटाशी घेऊन तसाच निजून राही. अर्धा खळग्यात अर्धा खळग्याबाहेर असा. हनू उठ हा आता, आळशासारखा निजून राहू नको. अभ्यास झाला आहे का शाळेचा? नसला झाला तर उठ आणि करून टाक. शाळेत जा. शाळेत वेळेवर जावं मरे. उशिरा शाळेत जाणाऱ्या मुलांवर मास्तर रागावतात, माहीत आहे ना? उठ तर. नदीवर जाऊन ये, दात घास, दप्तर भर, शाळेत जा. मी जातो आंघोळीस विहिरीवर. असं सांगत बाबल कळशीतलं पाणी 1-2 पातेल्या होत्या त्यात ओतून ठेवी. रिकामी कळशी पंचा घेऊन विहिरीकडे जाई. थोड्याच वेळात त्यानं कळशी आपल्यावर ओतून घेतल्याचा आवाज मला ऐकू येई. आता तो अंग चोळील. पुन्हा एक कळशी विहिरीतून भरून काढील. डोकीवर ओतून घेईल. मग अंग पुशील. पुन्हा कळशी भरून काढील. ओलेला पंचा नेसूनच व्यंकटेश स्तोत्र मोठ्यानं म्हणत खळ्यातून पडवीत येईल. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदिशा, कृपाळू वा परमपुरुषा, तुझं कैचा म्हणू, म्हणत म्हणत आत येईल. तरी मी निजलेलाच दिसलो तर तो आता रागावलेस माझ्यावर. अजून निजूनच आहे रे तू. मी पटकन उठे. अंथरलेल्या गोनपाट्याची घडी करून खुंटीवर ठेवी. विहिरीवर पळे, तिथून नदीवर. तिकडून परत येऊन तोंड हातपाय धुवून परत मांगरात येईपर्यंत त्याची पूजा आटपत आलेली असे. तो देवापुढून उठून कपडे बदलायला लागलेला असे. यजमानांकडच्या पूजांना जाण्यासाठी तयारी होई. नेसायला पंचा, अंगात पैरण, पिशवीत सोवळं, हातात पळी पंचपात्री, तीत पाणी, फुलं, तुळशीपत्र. मला म्हणे, मी जातो रे पूजांना, तू जा आता शाळेत, उशीर करू नकोस. मला पूजा करून झाल्या की एक घरी श्राद्धाला जायचं आहे. ते करून यायला मला उशीर होईल. तू शाळेतून आलास की भात लाव शिजत. मी आलो की करीन सोलकढी. तो बाहेर पडून चालूच लागे घाईघाईने. मी शाळेत जातानाची पैरण चड्डी घाली, टोपी घाली, दप्तर भरून घेई. गोंट्याचा तुकडा बरी दप्तरातच. तो शाळेत नेई, इतर मुलांप्रमाणेच. काही मुलं बसायला घ्यायला घरून गोनपाटाचा तुकडा आणि दप्तरातून. चड्डीला माती लागू नये म्हणून. मीही नेई. निघताना दार नुसतं ओढून घ्यायचं. कुलूप बिलूप लावायचं नाही. कडीसुद्धा लावली तरी लावली, नाहीतर नाही. शाळेच्या रस्त्यानं धावू लागायचं. रस्ता चढाचा होता. मध्येच नारायणाचं देऊळ लागे. तिथे थांबून नमस्कार करायचा की धावत सुटायचं. पहिली घंटा होण्यापूर्वी शाळेत, दुसरी घंटा होण्यापूर्वी वर्गात. जागा पकडून तिथं गोनपाट अंथरून दप्तर टाकून बसायचं. घंटेचे मार्क लागू.
मास्तर म्हणाले होते, घंटेला 5 मार्क असतात. पहिली घंटा वाजून संपण्याआधीच वर्गात या. दुसरी संपण्यापूर्वी तर याच. असा जो येईल त्याला घंटेचे 5 मार्क मिळतात. रोज जो असा येईल त्याला सगळेच्या सगळे मार्क. घंटेच्या आधी वर्गात हजर व्हायचं. तसंच दुपारीही. लक्षात ठेवा, घंटेचे मार्कही मिळवायचे असतात, तरच नंबर वर राहतो. ध्यानात ठेवाल? मी ते ध्यानात ठेवलं होतं. घंटेच्या आधी शाळेत पोहोचायचं. घंटेचे मार्क बुडता नाहीत कधीच. 3रीचा वर्ग जुन्या शाळेत भरे. शाळेच्या 2 इमारती होत्या, एक जुनी एक नवी. 2 इमारतीच्या मधून रस्ता जाई. तो धुळीने भरलेला असे. त्यावरून बैलगाड्या खडबड खडबड करीत जात असत. सायकली जात. जाणारे येणारे चालत जात. कधीतरी एखादी मोटार जाई. त्यावेळी लाल धूळ पडे. मोटार जाता येताना दिसली की मुलं खिडक्यातून दारातून डोकावून बघत असत. मास्तर विचारीत, लक्ष कुठे आहे रे तुमचं? पुस्तकात बघा. तरी आम्ही मोटारीकडेच बघत राहू. मोटार भरकन निघून जाई. तरी आम्ही रस्त्याकडे बघतच राहू, ज्याच्यावरून मोटार आलेली दिसे. जाणाऱ्या मोटारी लहानशाच असत. कधीकधी लाल रंगाची मोठी मोटार जाई. अशी लाल मोटार जाताना दिसली की मुलं एकमेकांना खुणा करीत. कोणी म्हणे, एसटी म्हणा ती केली मोठी असा ना. आता मालवणात अशो एसटीचो मोटारी येतेलो म्हणा. तेचून बसान जाताना मज्जा येईल नाही. मे महिन्याच्या सुट्टीत जावक मेळ्या खाया काहीतरी, इतर मुलं म्हणत. जुनी इमारत बरीच जुनी होती. मध्ये एक मोठा चौक. त्यात 3-4 वर्ग भरत. एकेका कोपऱ्यात एक असा. 4 मास्तर या 4 वर्गांना शिकवत. सगळ्या मास्तरांचं शिकवणं सगळ्यांना ऐकू जाई. आपणाला शिकवणाऱ्या मास्तरांचं शिकवणं कान देऊन लक्ष देऊन ऐकावं लागे. मोठ्या चौकाच्या भिंतीपलीकडे पडव्या होत्या. त्यातही वर्ग भरत. पडव्यांना भिंती नव्हत्या. झापं बांधून आडोसा केलेला होता. जोराचा वारा आला की झापं उडत, दूर जाऊन पडत. पावसाळ्यात पाणी वर्गात उडे. जोराचा वारा आणि पाऊस एकदम आला की झापातून पाण्याचे फवारे आत उडत. आमच्या पाठ्यपुस्तकांवर पाणी उडे. अगदी कुडाजवळ बसलेली मुलं आपली दप्तर आवरीत किंचायला लागत म्हणत, कितक्या पाणी हा, वयो पुस्तका भिजान गेली सगळी. 3रीला खरे मास्तर होते. 2रीची 6माही परीक्षा झाली आणि पेंडुरकर मास्तरांनी मला 3रीत बसायची परवानगी दिली. पेंडुरकर हेडमास्तर होते. ते खरे मास्तरांना म्हणाले, मास्तर हे का घेवा तुमच्या 3रीच्या वर्गात? असं मध्येच कसं घेणार? खरे मास्तरांनी विचारलं. घेवा हो घेवा, पेंडुरकर म्हणाले. मी सांगलेलं आहे ते का. 2रीच्या 6माही नीट पास झालास तर 6माहीनंतर 3रीत बसवीन म्हणाल. पण त्याचा अभ्यास काही येत नाही त्यास, खरे मास्तर पुन्हा म्हणाले. मी करीन मास्तर अभ्यास, मी पेंडुरकरांना म्हणालो. माका बसवा 3रीत. पहिल्या 6माहीचा अभ्यास भरून काढीन मी. बघ हां, पेंडुरकर म्हणाले. नंतर पुन्हा 2रीत बसवीन. चलात, मी सांगितलं. घेवा ते का 3रीत, पेंडुरकर खरे मास्तरांना म्हणाले. खरे मास्तरांनी मला 3रीत घेतलं. काका मला घेऊन खरे मास्तरांकडे गेले होते तेव्हा मला काहीच सांगता आलं नव्हतं. एकाही प्रश्नाचं उत्तर देता आलं नव्हतं. मला काहीच अभ्यास येत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. पण पेंडुरकरांनी मला 3रीत घ्यायला त्यांना सांगितलं होतं. खरे मास्तरांनी 3रीची पुस्तकं वर्गात वाचायला सांगितली. मी वाचून दाखवली. सगळ्या मुलांच्या समोर. अडलो नाही. त्यांनी तोंडी गणितं घातली. लगेच उत्तरं दिली. अक्षर बघितलं, पाढे म्हणायला सांगितले. मी म्हणून दाखवले. मग म्हणाले, बैस 3रीत, पण पास व्हायचं. होईन मास्तर, मी म्हणालो. सकाळची शाळा सुटली की मी सरळ घरी येई. आता माझी पुस्तकं माझ्याकडे होती. बाबांनी आणली होती. पट्टी, पाटी, पेन्सिल होती. पुस्तकांसाठी पूर्वीसारखं विजय आपटेकडे जावं लागत नसे शाळा सुटल्यावर. शाळेतून येताना भूक लागलेली असे. पण खाणार काय? घरात काही नसे खायला. डब्यात हात घातला की मुठभर त्यातलं काढून घेऊन तोंडात टाकलं. असं काही घरात नव्हतंच. तसं डब्यात भरून ठेवायलाही काही नसे, म्हणून डबेही नव्हते. तांदूळ बिंदूळ ठेवायचे ते पिशवीत.
पिशवी खुंटीला अडकून ठेवायची. भात शिजवायचा झाला की खुंटीची पिशवी काढायची. त्यातून मूठ 2 मुठी तांदूळ घ्यायचे की पिशवी पुन्हा खुंटीला. शाळेतून आलं की आधी चूल पेटवायची. भात शिजत ठेवायचा. बाबल आला की भात जेवायचा. चूल पेटवायची तर आधी बारीक बारीक लाकडं हवीत. रस्त्यावर लाकडाचे भारे विकत मिळायचे. आजूबाजूतल्या गावातल्या बायका लाकडाचे भारे डोकीवर घेऊन विकायला यायच्या. रस्त्यावर उभं राहून विचारायचं, गो भारो कित्याक देतलस? 2 रुपये भारेवाली सांगे. 12 आणेक देतस? मागणाऱ्यानं विचारायचं. 12 आणे भारेवाली विचारी व म्हणे, 1.5 रुपयो तरी देवा. 1 रुपयाक देवचो हा का सांग. मी 12 आण्यांचे वाढवून रुपयो केले. मागणारा म्हणे, 1.25 रुपये तरी देवा. लाकडं बघा महो कशी असत. 1 लाकूडवाला नाही गावाचा. भारेवाली म्हणे, नाही, रुपयो म्हणजे रुपयो. देवचं असतो तर दी, नाहीतर माका नको. मागणारा म्हणे, तोवर आणखी बायका लाकडाचे भारे डोकीवर घेऊन जाताना दिसतच. लाकडांचा भारा घेणारा त्यानं थांबून विचारी, गो भारो कितक्याक देतलस? तोपर्यंत पहिली भारेवाली म्हणे, चला देवा, रुपयो तर रुपयो. माका घराक जावचा हा बेगिना. भारेवाली भारा घेऊन घेणाऱ्यांच्याच घरी येई. जिथं भारा ठेवायचा असे तिथं ठेवी. पैसे घेई, निघून जाई. सगळेच लोक लाकडाचे भारे असेच घेत. बाळू महेश्वरची आई घेई, महादेव भटाची बायको घेई, आम्ही घेऊ. हे काम बाबल करी. पूजा करून आला की तू रस्त्यावर जाऊन उभा राही. भाऱ्याची किंमत विचारी. किंमत पटली की भारेवाली भारा घेऊन येई. पडवीवरल्या लाकडांच्या कोपऱ्यात उभा करी. मग भारा सोडायचा. लाकडांना बांधलेला दोर कापायचा. उभी केलेली लाकडं आडवी तिडवी कोसळून पडत. आधी त्यातली बारीक बारीक काढून ती चुलीत घालायची. 2 दिवसात ती संपत. मोठी लांब ती उरत. ती फोडून घ्यावी लागत. लाकडं फोडून घ्यायची म्हणून बाबलनं एक कुऱ्हाड आणली. लहानगी कुऱ्हाड. मुलांना बायकांना लाकडं फोडून घेता येतील अशी. त्यातल्या त्यात मोठं ओंडक्यासारखं असणारं लाकूड खाली आधारासाठी आडवं ठेवायचं. त्यावर फोडायचं लाकूड ठेवायचं. त्याच्यावर पाय देऊन ते दाबून धरायचं. टोकाकडे कुऱ्हाडीचा घाव घालायचा. एका घावात फोडायचं लाकूड चिरलं जाईच असं नाही. मग आणखी घाव घालायचे. 2-4 घाव पडले की लाकडात चीर पडे. त्यात लाकडाचा एक बारीकसा सळपा घालून ठेवायचा. पडलेली चीर तशीच राही. पुन्हा कुऱ्हाडीचा घाव त्या चिरीच्या मुळाशी घालायचा. अचूक नेम धरून. त्या घावानं लाकूड आणखी फुटत जाई. असं करीत करीत लाकडं फोडून फोडून घ्यायची. त्याचे लहान लहान तुकडे करायचे. दुपारचा भात शिजवण्याइतकी लाकडं फोडून झाली की ती घरात आणायची. चुलीजवळच्या कोपऱ्यात ठेवायची. चुलीतली आधीची राख बाहेर काढायची. ती भांडी घासण्यासाठी करटीत ठेवायची. नवी फोडून आणलेली लाकडं चुलीत ठेवायची. ती एकावर एक अशी थोडी तिरपीर असायची. त्यांच्या माना एकमेकावर ठेवल्यासारखी. मग त्यांच्या चुलीत असलेल्या भागावर थोडी राख शिंपडायची. त्यावर घासलेट ओतायचं. काडी पेटवून लावायची. भक्कन विस्तव होई की तांदूळ पिशवीतून काढून पातेल्यात घ्यायचे. वरवर निवडल्यासारखे करायचे. धुवायचे. ते पाणी ओतून टाकायचं. पुन्हा पाणी घालायचं. त्यात बोटं बुडवून पाणी किती आंगळं आहे ते बघायचं. इतके तांदूळ असले तर इतके आंगळं पाणी ठेवायचं. इतके असले तर इतके आंगळं. तसं मापानं पाणी ठेवलं की पातेली चुलीवर चढवायची. तोवर लाकडाने छान पेट घेतलेलं असे. नसतील लाकडं पेटलेली तर पुन्हा थोडं घासलेट ओतायचं. काडी लावायची. पुन्हा थोडा धूर होऊन फक्कन विस्तव भडके. यावेळी एखादं तरी लाकूड नीट पेट घेई. लाकडं ओलसर असली पोटातून तर धूर होई. मग मी भारेवालीला गाळी घाली. रांडेची न पोटात ओली असलेली लाकडं दिलीन. फटकीचा रोग येऊ दे रांडेचीला. एखाद्या लाकडानं पेट घेतलेला असला तर ते लाकूड नीट पेटावं म्हणून फुंकणीनं हळूहळू निखाऱ्यावर फुंकर घालत राहायचं. हळूहळू लाकडं पेटत. ओलसर लाकडं असली तर मात्र सारखं फू फू करीत राहायचं. फू 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 सारखं सारखं फू फू फुंकर घालून घालून छातीत दुखायला लागे. कंटाळा येई. राग येई. मग फुंकणी एकदा जोरात जमिनीवर आपटायची. थोडा श्वास घ्यायचा आणि पुन्हा फू फू सुरू. मग एकदाची लाकडं पेटत. भाताच्या पाण्याला कड फुटे.
कड फुटला की थोडं पाणी ओतून टाकायचं. पुन्हा पातेली चुलीवर चढवायची. तांदूळ शिजत आले की सळपानाचे 4 तांदूळ बाहेर काढायचे. हाताने चिरडून बघायचे. सहज चिरडले गेले तर समजायचा भात शिजला. सहज चिरडले गेले नाही तर आणखी शिजवायचा. पुन्हा तांदूळ चिरडून बघायचे. शिजला भात अशी खात्री झाली की पातेलीवर झाकण टाकायचं. पेटलेली लाकडं मागं ओढायची. त्यांचे निखारे चुलीच्या तोंडाशी झाडायचे. ते सपाट करायचे. चुलीवरची पातेली उतरायची आणि त्या निखाऱ्यांवर ठेवून द्यायची. पाणी मारून लाकडं विझवायची की विहिरीवर. 2 कळशा डोकीवर ओतून घ्यायच्या. लंगोटी बदलायची. कळशी भरून घ्यायची की घरी. आंघोळ करून परत येईपर्यंत निखाऱ्यावर भात छान तयार होऊन राहिलेला असे. तोपर्यंत भटपणाची कामं आटपून बाबल आलेला असे. पाय धुवून घरचा पंचा नेसून तो सोलकढी करायला घेई. पातेल्यात पाणी घेऊन त्यात आमसोलं भिजत घाली. बाबलने आता थोडी थोडी भांडी घ्यायला सुरुवात केली होती. लहान मोठ्या पातेल्या, बारक्या बारक्या ताटल्या, पाणी प्यायसाठी 1-2 भांडी, ढवळायची पळी, फोडणी करायची लोखंडी पळी, विळी, असं काय काय. सोलकढी करण्यासाठी ॲल्युमिनियमचं पातेलं होतं. त्या ॲल्युमिनियमच्या पातेलीत तो सोलं भिजत घाली. भटपणाच्या कामात नारळ मिळाला असला तर तो फोडी. 2 बळी होत. कधीकधी तो स्वतः नारळ खाऊन घेई. कधी मला म्हणे, हनू नारळ कात रे. विळी घेऊन मी नारळ खोवायला बसे. विळीच्या पाटावर 1 पाय देऊन बसायचं. वडं उजव्या हातात धरायचं. त्याच्या खोबऱ्यात विळीचे दात घुसवायचे. डाव्या हातानेही वडं धरायचं. दोन्ही हातांनी वडं फिरवत फिरवत राहायचं. खोबरं खालू पडू लागे. जपावं लागे तळ हाताला. कधीकधी वडं फिरवता फिरवता विळीचे दाते हातात घुसायचे. रक्त यायचं. मग बाबल म्हणायचा, आण इकडे मी काततो. बघ कसं काततात ते, हात न कापताना. त्याचं खोबरं खोन होईपर्यंत सोलांचा रस आणि आंबटपणा पाण्यात उतरलेला असे. पाण्याला किंचित तांबूसा रंग आलेला असे. मग बाबल त्या पाण्यात हिरवी मिरचीची पूड, मीठ घाली. थोडा गूळ घाली. ते सगळं पाण्यात कुस्करी. मग त्याच पाण्याने खोबऱ्याचा रस काढी. कढीच्या भांड्यात पिळी. पाण्याच्या तांबूस रंगात आता रसाचा पांढरा रंग मिसळे. कढी तयार झाली की हातानंच 2 थेंब आपल्या जिभेवर टाकून बघे. चट असा आवाज निघाला की म्हणे, झकास झाली आहे सोलकढी, वाढ भात. मी भात वाढी. दोघांच्या ताटल्यात भात, सोलकढी आणि रस काढलेल्या नारळाचा चोथा चटणी म्हणून. रस काढल्यावर त्यात थोडं मीठ घालायचं. मिरची चुरडायची की झाली चटणी. बस एवढंच. भात आणि सोलकढी, चोथ्याची चटणी. जेवण झालं की लगेच भांडी घासायला विहिरीवर. ती बाबल घाशी. त्याची भांडी घासून होईपर्यंत माझा उच्चशेण होई की विहिरीवर. कळशीनं पाणी काढायचं. घासलेली भांडी बाबल धुवून घेई. मी पाणी घाली. जेवण झालं की बाबल थोडा वेळ झोपे. झोपताना वाचायला काहीतरी घेई. वाचता वाचता त्याला झोप लागे. मी अभ्यासाला बसे. शाळेत जाण्याची वेळ झाली की दप्तर भरी. निघताना बाबलला म्हणे, मी जातो शाळेत. बाबल झोपेतच असल्यासारखं म्हणे. पण लगेच जागा होई. म्हणे, मी कुशाकडे जाईन. संध्याकाळ झाली की येईन. तू शाळेतून आलास की उपीट नाही तर थालीपीठ करून ठेव. मी म्हणे आणि दप्तर पाठीला मारून शाळेकडे पळे. घंटेचे मार्क चुकवायचे नसत मला. संध्याकाळी शाळेतून आलो की थोडा वेळ इकडे तिकडे करायचं. तोपर्यंत काळोख व्हायला लागेच. मग उपीट करण्याची तयारी सुरू. दुपारसारखीच पुन्हा लाकडं फोडायची, घरात न्यायची, चूल पेटवायची, फोडणीची तयारी करायची. नारळ कातून घ्यायचा, मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचे. पिशवीतून तांदूळ काढायचे. पातेली चुलीवर ठेवून ते आधी भाजून घ्यायचे. ते ताटलीत ठेवून त्याच पातेल्यात फोडणीचं तेल तापत ठेवायचं. तेल तापलं की मोहऱ्या टाकायच्या. त्या तडतडल्या की मिरच्यांचे तुकडे टाकायचे. ढवळायचे. ते चुरचुरले की जिरं, हळद टाकायची. ती असेच असं नाही, असली तर टाकायची. तापलेल्या फोडणीतच तांदळाच्या अंदाजाने हवं तितकं पाणी ओतायचं. पाणी ओतलं की लाकडं पुढं करून विस्तव मोठा करायचा. फू फू करून फुंकणीनं वारा घालत बसायचं. पाण्याला उकळी फुटली की त्यात तांदूळ ओतायचे. थोड्या वेळात तांदूळ शिजत. ते शिजेपर्यंत चुलीच्या खोलीत अंधार होईल. तांदूळ शिजत असताना चिमणी पेटवायची.
ती भग धूर सोंडीत पेटू लागे. चिमणीच्या उधडात तांदूळ शिजले का बघायचे. शिजले नसले तर थोडा पाण्याचा हपका मारायचा, ढवळायचं, विस्तव मोठा करायचा. थोड्याच वेळात तांदूळ शिजल्याचं समजे. मग चुलीतली लाकडं बाहेर काढायची. त्याचे निखारे मोडून ते चुलीच्या तोंडाशी पसरून ठेवायचे. पातेली उतरून निखाऱ्यावर ठेवायची. झाकण टाकायचं. पाणी मारून लाकडं विझून टाकायची दुपारसारखंच, की चिमणी घेऊन बाहेरच्या खोलीत. दप्तर घ्यायचं, त्यातून पाठ्यपुस्तक काढायचं, अभ्यास करीत बसायचं. पाढे गणितं करायची, शुद्धलेखन काढायचं, धडे वाचायचे, प्रश्नांची उत्तरं शोधून काढायची, पाठ करायची, कविता म्हणत राहायच्या मोठ्यानंच. आवाज मोठा काढला की कसलं भय वाटत नसे. समोर भगभग धूर ओकणारी चिमणी आणि तिच्या मिणमिण प्रकाशात चालणारा माझा अभ्यास. अधूनमधून उघड्या दाराकडे बघायचं, बाबल आला का. चांगला काळोख पडल्यावरच बाबल येई. त्याच्या हातात एखादं पुस्तक असे, लहान आकाराचं, माझ्या पुस्तकासारखंच, नाहीतर मोठ्या आकाराचं, कमी पानांचं. ते तो नेहमीच्या जागी ठेवी आणि कळशी घेऊन पाय धुवायला विहिरीवर जाई. खळ्यात काळोखच असे, तसाच जाई. तोपर्यंत मी त्यानं आणलेलं पुस्तक चाळून बघू लागे. तो आला विहिरीवरून पाय धुवून की पुस्तक चाळत त्याला विचारी, कुठून आणतोस रे बाबल पुस्तक तू. काकतकरांच्या घरून मरे. त्यांच्या घरी खूप आहेत पुस्तकं. कुशाकडून निघालं की मी त्याच्याकडे जातो. अण्णा काटकर म्हणतात, ने पुस्तक वाचून काढ. तो चुलीच्या खोलीत जाई. देवापुढं उदबत्ती लावी. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य म्हणत रामरक्षा म्हणू लागे. त्याची रामरक्षा म्हणून होईपर्यंत मी चुलीच्या खोलीत जाई. चिमणी उमऱ्यावर ठेवी. तिचा मिणमिण उजेडात पडे, बाहेरच्या खोलीतही पडे. बाबलची रामरक्षा म्हणून संपता मी ताटल्या घेई. काय केलं आहेस. रामरक्षा म्हणून संपली की बाबल विचारी, उफीटच. मी म्हणे आणि पातेल्यातलं उफीट दोघांच्या ताटल्यात वाढून घेई. काय असेल ते दोघांच्या ताटल्यात एकदमच वाढून घ्यायचं. पातेल्यात पाणी ओतून ठेवायचं. आमचं खाऊन होईपर्यंत पातेलं चांगलं भिजून राही. घासायचं सोपं होई. जसं दुपारी तसंच रात्री. जेवण झालं की लगेच बाबल भांडी घासून टाकी. रात्रीची विहिरीवर नाहीत, चुलीच्या खोलीला मागल्या बाजूला दार होतं. तिथे बसून तो भांडी घाशी. तोवर माझं शेण लावून होई. त्याच्या हातावर पाणी घालायला जायचं. मी पाणी घालायचं. त्यानं भांडी धुवून घ्यायची दुपारसारखंच. भांडी धुवून ठेवली की चुलीच्या खोलीतलं काम संपलं की बाहेरच्या खोलीत एकाच चिमणीच्या मिणमिण उजेडात दोघांचं काम सुरू होई. बाबलचं पुस्तक वाचन, माझा अभ्यास. तेवढ्यात तात्या नातू येई. नेसलेला लहानसा पंचा, खांद्यावर तसाच आणखी एक, डोकीला तेल चोपडलेलं, तुळतुळीत हजामत, लहानशी शेंडी, गळ्यात 2 जानवी. तात्या महादेव भटाकडे राही. महादेव भटाची भटपणाची कामं करी. महादेव भटाकडे मालवणला पुष्कळ वाड्यांची भटपणाची कामं होती. तेलीवाड्यातली, गाभित वाड्यातली, मेढ्यातली, वायरीची ती तात्या करी. महादेव भट पडवीवरच्या कोपऱ्यातच पडून असे. तात्या त्याच्याकडे राही. इतर भट कधीमधी येऊन राहत. गणेश चतुर्थीच्या वेळी वगैरे तात्या कायमच राही. तिथंच जेवे खाई. सकाळ झाली की धोतर नेसून अंगावर पंचा ठेवून खांद्याला पडशी लावून भटपणाच्या कामाला बाहेर पडी. तो धोतर नेसे, पण धोतराचा शेव वर घेऊन कमरेशी खोचून ठेवी. त्यामुळे त्याचं धोतर गुडघ्यापर्यंतच असे. ओटीच्या तिथं मोठा गुंडा तयार असल्यागत दिसे. कामं आटपली की परते. रात्री निजायला आमच्याकडे मांगरात ये आणि एका भिंतीला टेकून बसे. ती त्याची निजायची जागा. अंतराला फाटकीची चटई, एक तेलकट उशी. खांद्यावरचा पंचा घडी करून चटईवर ठेवून तो बराच वेळ गप्पा बसून राही, भिंतीला टेकून. थोड्या वेळानं म्हणे, भात तांदून जेवायस जायचं होतं मरे आज. कुठं. बाबल विचारी. तेलीवाड्यात. वडाखालच्या रामातेलाचा महापुरुष भट जेवायचा होता आज. तो वाढला त्यांना आज. बाबल त्यावर काही विचारित नसे, वाचित राही. मग तात्याच सांगू लागे, रांडेच्याची लाकडं ओली मरे, पेटता पेटेनात. फुफू तरी किती करायचं रे. जीव निसता कासावीस झाला. तात्या म्हणे आणि गप्पा बसे. थोड्या वेळानं पुन्हा म्हणे, तरी शिजवतेस रे 4 पदार्थ.
काय काय? बाबल विचारी वाचता वाचताच. रोजचंच मरे, डाळ भात भाजी सोजी. तात्या यादी सांगे, थांबे आणि पुढे सांगू लागे. वडे करायचे म्हणत होता. नाही जमणार असं मी साफ सांगितलं. अरे लाकडं ती तशी ओली आणि वडे कसले रे करतोस? तेऱ्याला उकळी तरी फुटायच हवी ना. पुन्हा थांबे आणि सांगू लागे. रामाचा आग्रह चाललाच होता, भटजीनू वडे करा म्हणून. पण मी बघतो काय, ऐकलं नाही, ऐकलंसच करीत राहिलो मरे. 4 पदार्थ शिजवल्याबरोबर महापुरुषाचा नैवेद्य वाढला झालं. नैवेद्य दाखवला आणि माझं पान वाढून घेतलं. जेवलो. आशीर्वादाच्या अक्षरा दिल्या. गारणं घातलं आणि सुटलोच दक्षिणा घेऊन. 3 वाजले मरे घरी येईसर. तात्या असं सांगत बसे. पण त्याच्या सांगण्याकडे आमचं लक्ष नसे. माझा अभ्यासात तर बाबलचं आणलेलं पुस्तक वाचण्यात. मग तात्या काही न बोलता तसाच भिंतीला टेकून बसे. बऱ्याच वेळानं विचारी, कायसंच वाचतोस? असंच मरे काहीतरी, बाबल म्हणे. अण्णा काकतकरांनी दिलं पुस्तक. म्हणाले वाच, बरं आहे. मी आणलं. कुशा वाटव्याकडे केसरी येतो, तो वाचतो. काकतकरांकडे पुस्तकं मिळतात, मी आणतो. मग थांबून म्हणे, शिक्षण नाही रे तात्या माझं, पण चुकत माकतच वाचायस येतं. वाचतो, गोडी वाटते वाचताना. बाबल पुस्तक वाचणं सुरूच ठेवी. पुन्हा तात्या विचारी, कायसंच लिहिलं आहे त्यात? इतिहासाचं का पुराणाचं? रामायण का महाभारत? इतिहासच आहे दिसतं. नाटक म्हणे, बाबल सांगे. नाटक? दही काल्यात करतात तसलं की काय? तात्या विचारी आणि बाबलला म्हणे, मोठ्यानं वाच मरे, ऐकूया तरी काय लिहिलं नाही लिहिणाऱ्यानं ते. बाकी आम्हास काय कळायचं म्हणा त्यात. आमचं वाचन म्हणजे काय तर विष्णू सहस्त्रनाम नाहीतर सत्यनारायणाची कथा. एकदा काय 2 इयत्ता झाल्या तेवढ्याच. शाळा संपली की संपलीच. तिथपासून लागलं रे भटपण मागं. तरीही बाबल काही बोलत नसे तात्याशी. त्याचं लक्ष पुस्तकातच असे. वाऱ्यानं चिमणीची ज्योत थरथरली की उजेड मंद होई. माझ्या अभ्यासाच्या आणि बाबलच्या वाचायच्या पुस्तकावरचा उजेड कमी होई. तरी बाबल नजर बारीक करून वाचतच राही. मग तात्या म्हणे, वाच मरे मोठ्यानं, मी ऐकणार. ऐकणार म्हणजे किती? डोळा लागे सर. पहाटे सुटून कामं सुरू करायला हवीतच मरे. उद्या रामेश्वरास एकादशनी आहे झाड्याकडली. ते तीर्थ पोचवायचं. दुपारी 2 घरी श्राद्ध. घरी परतेपर्यंत 3 वाजणार. पण भटाच्या जन्मास चुकलं आहे का हे? भट म्हटलं की पोथी, पळी पंचपात्र आणि दर्भ हे जन्माचंच. वाच 4 शब्द मोठ्यानं. बाबल मग चिमणी थोडी आपल्याजवळ सरकवी. पुस्तकावर नीट उजेड पडेल अशी ठेवी. माझ्या पुस्तकावरचा उजेड कमी होई. बाबल वाचू लागे. मोठ्यानं आणि स्वच्छ, स्पष्ट. पात्रांची बोलणी सुटी म्हणे. आवाजात चढउतार आणि. पात्रांच्या बोलण्यातले प्रश्न प्रश्नाप्रमाणे म्हणे. साधं बोलणं साधं वाची. भाऊ जावडेकर म्हणे तसं. दही काल्यातल्यासारखंच. बाबलचं वाचन ऐकताच तात्या कलंडे. लगेच झोपी जाई. पण बाबलचं तिकडे लक्ष नसे. तो मोठ्यानं वाचतच राही. तात्या झोपल्याचं कधीतरी त्याच्या लक्षात येईल. तेव्हा तो म्हणे, निजला तात्या. मग मला म्हणे, तू नाही निजलास? नाही, तू वाचत होतास तेच ऐकत होतो. वाच तू पुढं. मला आवडतं ऐकत राहायला. तुझा अभ्यास झाला? झाला तर काय, थोडा उरला आहे तो सकाळी करीन. तू वाचत राहा. बाबाला आणखी थोड्या वेळ वाचत राही. मी तेच ऐकत राही. मला झोप येत नसेल. थोडं वाचून बाबल म्हणे, मालवतो आता चिमणी. निजतो मी, तूही निज. म्हणत तो चिमणी मालवी. तर लगेच झोप लागे. पण माझ्या मनात त्यानं वाचलेलं पुन्हा पुन्हा येत राही. वाटे कसं छान लिहिलेलं आहे कोणी ते. अगदी आत पोटात उतरतं. कधीतरी आम्ही आमटी भात करू. भात मी करी, आमटी बाबल. शाळेतून आलं की मी नेहमीसारखा भात शिजवून ठेवी. भटपणाची कामं आटपून बाबलही लवकर घरी आला तर म्हणे, आज सोलकढी नको, आमटी करूया. आज शिधा मिळाला आहे, नारळ, भाजी, तांदूळ, डाळ. पण ते वहिनीकडे नको का द्यायला, मी विचारी.
वहिनी म्हणजे महादेव भट अभ्याकाराची बायको. ती तशी बरीच मोठी होती, पण आम्ही तिला वहिनी वहिनीच म्हणू. तात्या वहिनी म्हणे, महादेव भटाकडले इतर भट वहिनी म्हणत, काका वहिनी वहिनी म्हणत. तसं आम्हीही वहिनी वहिनीच म्हणायला लागलो. भटपणाच्या कामासाठी गेल्यावर भटाला मिळणारा शिधा, दक्षिणा, नारळ, सुपाऱ्या सगळं तिच्याकडे द्यावं लागे. ती त्यातलं काहीतरी भटांना देई, पावली श्राद्धाची, कधी शिद्यातलं काहीतरी, कधीतरी सगळा शिदाही देऊन टाकी भटाला. म्हणे, आज शिदो तू जा घेऊन ये. माझे घरात सद नारळ बरेच, भाजी असे, आणखी कितीला ठेवणी घेऊ, जा तुला घेऊन ये. पण हे तिनं स्वतः दिलं तरच, नाहीतर नाही. भटाला फक्त पावली. म्हणून मी बाबलला विचारी, शिदा वहिनीला नाही का द्यायचा? बाबल म्हणे, आज नाही घेतला न तिनं, घेऊन जा म्हणाली तुला. तो पिशवीतून सगळं बाहेर काढी. कागदातल्या पुडीतली मुठभर डाळ, मुठभर तांदूळ, पडवळाचा नाहीतर सुरणाचा तुकडा, कधी एखादा बटाटा, वालीची पेंडी, सुपारी, विड्याची पानं, कधी नारळ. तशी डाळ मिळे, नारळ मिळे, बटाटा मिळे भाजी म्हणून. त्या दिवशी आमटी करायची. मी विहिरीवरून आंघोळ करून येईपर्यंत बाबलने पुन्हा विस्तव केलेला असे. चुलीवर एका अशा लहानशा पातेल्यात डाळ शिजत टाकलेली असे. नारळ खवून ठेवलेला असे. बटाट्याच्या फोडी करून ठेवलेल्या असत. ओल्या मिरच्या कापून ठेवलेल्या असत. मी आंघोळ करून आलो की मला म्हणे, जा वहिनीच्या पाट्यावरून खोबरं वाटून आण. एका ताटलीत खोवलेला नारळ, मिरच्या, जिरं, मीठ असं घेऊन मी वहिनीच्या घरी जाई. काय रे? कोपऱ्यात पडून असताना महादेव भट मी गेल्या गेल्या विचारी. वाटायला, मी थोडक्यात सांगून आत पळे, चुलीच्या खोलीत. तिथं पाठीत वाकलेली वहिनी चुलीपुढं काहीतरी करीत असे. वहिनी, मी हलकीच हाक मारी. काय रे? तशी वाकलेलीच वळून ती विचारी, काय मागायला आला आहेस आता? वाटायला. काय वाटायला? खोबरं, मिरच्या, जिरं. मी सांगे, आमटीचं वाटप. सांबार करणारेस की काय? बाबल करणारे, मी म्हणे आणि मोरीजवळ भिंतीची उभा करून ठेवलेल्या पाट्याकडे बघत विचारी. वाटून घेऊ पाट्यावर? थांब रे जरा. वहिनी चुलीकडून बाजूला होत म्हणे, आधी मला घेऊ दे वाटून. माझं सांबार व्हायचं रे अजून. तात्या येईल आता उन्हाचा भुकेजून. मी तिथंच थांबून राही, भिंतीला टेकून उभा. वहिनी म्हणे, उभा काय राहतोस निसता? जा, मला 2 कळशा पाणी आणून दे. मी कळशी घेऊन विहिरीवर जाई. पाणी आणी. 2 ऐवजी 4 आणे. मोरीजवळचं तपेलं भरून टाकी. तोवर वहिनीचं वाटून होई. मला म्हणे, घे पाटा. मी पुढं होई. पाटा मोरीच्या कडेवरच उताना ठेवलेला असे. वहिनीनं वाटून धुवून घेतलेलं असे. रिकाम्या पाट्यावर मी माझ्या ताटलीतल्या मिरच्या ठेवी, मीठ ठेवी, जिरं ठेवी. त्याच्यावरून जोरात पण तिथल्या तिथंच वरवंटा फिरवीत राही. मिरच्या मिठावर घासत चुरल्या जाताना चिरचिर आवाज होई. 4-5दा वरवंटा फिरवला की मिरच्या रगडून होत. मग खोबरं घ्यायचं पाट्यावर, वरवंटा मागं घ्यायचा. खोबऱ्यावरून हलके हलके पण दाबून लांबुळका वरवंटा फिरवीत राहायचं. चिरडलं गेलेलं खोबरं थोडं थोडं पुढं पुढं सरकत राही. असं सगळं खोबरं चिरडून झालं की ते पुन्हा हातानं मागं आणून त्याचा ढीक करायचा. त्यातच चिरडलेल्या मिरच्या घालायच्या. पुन्हा सगळ्यावरून वरवंटी फिरवीत राहायचं. पुन्हा थोडं थोडं खोबरं फिरत राहणाऱ्या वरवंट्याबरोबर पुढं पुढं सरकवत राहायचं. असं 2-3दा केलं की खोबरं मऊ मऊ वाटलं जाई. मग त्याचा पाट्यावरच हातानं फिरवून फिरून गोळा करायचा. तो ताटलीत ठेवायचा. मग पाटा थोड्या पाण्याने धुवून घ्यायचा. ते पाणी ताटलीतच जमा करायचं. हातानं ताटलीत ढकलून ढकलून असं 2दा करायचं. वाटताना थोडं खोबरं पाट्याच्या भोवती सांडेच. ते बघून वहिनी म्हणे, अरे हणू, सांडतोस कितक बाहेर. सांडतात का असं? घे ते सांडलेलं खोबरं पाट्यावर आणि घे वाटून. मी पाट्याबाहेर सांडलेलं खोबरं बोटांनी गोळा करून पाट्यावर घेई. ते वाटून घेई. ताटलीत गोळा करी. पुन्हा थोड्या पाण्यानं पाटा धुवून ते पाणी ताटलीतच घेई आणि उठे. वहिनी म्हणे, झालं ना वाटून? मग पाटा धुवून कोणी ठेवायचा? धुवून ठेवतो नीट जागेला. मग पाटा अगदी मोरीच्या तोंडाशी न्यायचा. जड वाटायचा. पाण्याने स्वच्छ धुवून भिंतीशी उभा करून ठेवायचा. मग वहिनी म्हणायची, असं दुसऱ्याची काही वस्तू वापरली तर ती नीट घासून पुसून जागायला ठेवावी. हां, मी म्हणे आणि निघे. बाहेर पडवीवर महादेव भट असेच. तो विचारी, काय रे? काय नाही, सांबाराचं वाटून नेतोय. मला वाटलं
कुठं भटपणाला निघालास आणि लगेच म्हणे, तू शिकून घे मारे आता भटपणाचं सगळं काम. नुसती गणपतीची पूजा सांगायला आली की भागत नाही भटाचं काम. त्याला सगळं यावं लागतं. सत्यनारायण, लग्नकार्य, श्राद्ध पक्ष, शाळेतून आलाय की ये इथं, मी शिकवीन. हो म्हणत मी निसटे. बाबल वाटच बघत असे. कितका वेळ, तो विचारी. वहिनीचं वाटून व्हायचं होतं. पाटा नव्हता रिकामा, मी सांगे. तो ताटली माझ्या हातून घेई. वाटून आणलेलं खोबरं आमटीत घाली. ते शिजेपर्यंत अधूनमधून ढवळीत राही. बटाट्याच्या सालीसकटच्या फोडी त्यानं आधीच घातलेल्या असत. फोडणी घालूया चल, तो म्हणे आणि फोडणीसाठी लोखंडी पळी निखारात तापत घाली. ती चांगली तापली की ती तेल घाली. ते चांगलं तापलं की त्यात मोहऱ्या टाकी. त्या फर्र तडतडू लागत. त्या तडतडून संपल्या की पळी बाहेर येई. चुलीवर शिजणाऱ्या आमटीत बुडवी. सुर्र असा आवाज येत राही. थोडा धूर निघे. आमटी घालून कालवलेल्या भाताचा घास घेत म्हणे, कशी मस्त जमली आमटी. मी भुरका मारीत म्हणे, छान लागतोय भात. कधी कधी आमटी करायचा कंटाळा येई. सोलकढी करायचाही कंटाळा येई. अशा वेळी आम्ही नुसताच तेल मसाला भात खाऊ. भात करू तो तांबड्या तांदळाचा. तो लालसर रंगाचा गोळ्यासारखा होई. तो ताटलीत वाढून घ्यायचा. त्या गरमागरम भाताच्या गोळ्यावर तेल घालायचं खूप. मसाला घालायचा खूप. मसाला नसला तर नुसतीच मिरच्यांची लाल भुकटी. लालसर भातावर भडक लाल भुकटी. तेल घालून भात कालवला की तो अधिकच लाल लाल दिसे. तोच खायचा. भाजीबिजी नाही, ताक नाही की दही तूप काही नाही. नुसत्या तेल मसाल्यानं तोंड भगभगू लागे. नुसता तेल मसाला भात खाऊ त्या दिवशी एक काम त्रास मात्र होत असे. एक पातळी घासायला कमी पडे. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता पुढचा प्रवास ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे.